तर नाशिकच्या रविवार कारंजा येथील सिद्धिविनायक मंडळानं यंदा नेपाळमधील मुक्तिनाथाच्या मंदिराचा देखावा साकारलेला आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे नेपाळमधील प्राचीन विष्णू मंदिर आहे। या मंदिरात 108 गोमुख आहेत आणि त्यासोबतच नीलकंठेश्वर भगवान आणि लक्ष्मी कुंड देखील साकारलेला आहे। या मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगाच लागतात। या मंदिराचा इथल्या देखाव्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी। चांदीचा गणपती म्हटलं की सर्वांना रविवार कारंजावरील सिद्धिविनायक मित्रमंडळ आठवतं, कारण सर्वात ऐतिहासिक असलेलं हे सिद्धिविनायक चांदीच्या गणपतीचं मंदिर। या चांदीच्या गणपती मंदिराला आपण बघू शकतो, असंख्य अशी रांग आहे भाविकांची। गणपतीचा आज दिवस सुरू आहे, लोक बाहेर पडलेले आहेत आणि अनेक वेगवेगळे देखावे सादर केलेले आहेत। तर या चांदीच्या गणपतीच्या मंडळाने हे मुक्तिनाथ हे मंदिर केलं असून भगवान तुळशी मातेच्या शापापासून भगवान विष्णूंना मुक्ती मिळाली, त्यामुळे ह्या पवित्र जागेस मुक्तिनाथ म्हणून ओळखले जाते। या मुक्तिनाथ मंदिराचा आपण देखावा बघू शकतो। मंडळाने समोरच्या जागेवर साकारले असून 3 मजली असलेले हे मंदिर हुबेहूब नेपाळमधील असलेले हे मंदिर या ठिकाणी साकारलेलं आहे। आणि या मंदिरात हे लक्ष्मी कुंड देखील ज्या पद्धतीने तेथे ऐतिहासिक लक्ष्मी कुंड आहेत त्या पद्धतीने ऐतिहासिक कुंड आहेत हे देखील साकारलेले आहेत। आणि या मंदिरामध्ये आपल्याला भगवान विष्णू सोबत चांदीच्या या गणपतीचं देखील दर्शन घेता येईल, जे रविवार कारंजावरती ऐतिहासिक अशी मूर्ती आहे। आणि ह्या संपूर्ण देखाव्याविषयी आपल्याला मंडळाचे सदस्य पदाधिकारी निखिल पवार हे अधिक माहिती देतील। निखिलजी, काय माहिती द्याल या वर्षीच्या देखाव्यासाठी, कारण मागच्या वर्षी देखील केदारनाथच्या या देखाव्याला भरपूर गर्दी होती। गणपती बाप्पा मंगलमूर्ती नमस्कार। हा देखावा नेपाळमधील मुक्तिनाथ मंदिराचा आहे आणि 108 गोमुख म्हणजे याची आपण प्रचिती बघितली किंवा हे फेमस जे झाले ते 108 गोमुख। आणि हे तिथे थेलांग म्हणून गाव आहे, तिथे पायथ्याशी हे मंदिर आहे। आणि हे नीलकंठ वर्णी म्हणून स्वामी होते, त्यांनी तपश्चर्या केली होती तिथे मुक्तिनाथाच्या समोर। आणि मागच्या वर्षी पण आम्ही असाच एक मोठा देखावा केला होता केदारनाथाचा। ह्या वर्षी आम्हाला 106 वर्ष पूर्ण झाले आणि हा पण सुरेख देखावा आहे। आम्हाला हे पूर्ण करायला 2 महिन्याचा कालावधी लागला आणि 2 महिन्यात आम्ही हे मंदिर काल पूर्ण करू शकलो। आपण हे बघू शकतो, हे गोमुखच्या गोमुखातून देखील या ठिकाणी 108 असे गोमुख करण्यात आले होते। त्या ठिकाणावरून देखील हे पाणी पडतं प्रत्येक गोमुखातून। तर जे आतापर्यंत नेपाळमध्ये जाऊन हे भगवान मुक्तिनाथाचं दर्शन करू नाही शकले, त्यांनी नक्कीच या नाशिकच्या रविवार कारंजावरतील सिद्धिविनायक मित्र मंडळाला भेट द्या आणि या ठिकाणी भगवान विष्णूचं दर्शन करावं। कॅमेरामन अमर सोळंकीसह किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।